नमस्कार, मी श्यामल साबळे. स्वागत आहे तुमचं खास डॉक्टरांसोबत खास चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर गिरिजा सचदेव. या मॅम गेल्या अनेक वर्षांपासून रिमॅटॉलॉजिस्ट म्हणून मेडिकवर हॉस्पिटलमध्ये कार्यरत. मॅम जर काय सांगणार, रिमॅटॉलॉजिस्टची ब्रांच म्हणजे नेमकं काय? रुमॅटॉलॉजी ही एक सुपर स्पेशालिटी ब्रांच आहे. जसं आफ्टर MD मेडिसिन कोणी हार्ट स्पेशालिस्ट, डॉक्टर्स हार्ट स्पेशालिस्ट म्हणून परस्यू करत असतात, त्याला आपण कार्डिओलॉजिस्ट असं म्हणतो. कोणी किडनी स्पेशालिस्ट म्हणून परस्यू करतात, त्यांना आपण नेफ्रॉलॉजिस्ट असं म्हणतो. तसंच ही पण एक सुपर स्पेशालिटीची ब्रांच आहे, जे MD मेडिसिन करून डॉक्टर्स परस्यू करतात. ह्यांना आपण रुमॅटॉलॉजिस्ट असं म्हणत असतो किंवा सांधिवात तज्ज्ञ. आणि ह्याच्यामध्ये या ब्रांचमध्ये आपण ऑटो इम्युन आणि इन्फ्लेमेटरी अशा आजारांचा निदान आणि उपचार करतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे समजणं ऑटो इम्युन म्हणजे काय. आपल्या प्रत्येकामध्ये एक रोग प्रतिकार शक्ती असते, म्हणजे इम्युनिटी हे असते. तर ऑटो इम्युनिटी म्हणजे स्वयं रोग प्रतिकार शक्ती. जेव्हा आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती ही हायपर ऍक्टिव्ह असते आणि चुकून हे आपल्या शरीरांच्या अवयवांवर अटॅक करत असते, दॅट लीड्स टू त्याच्यानंतर परिणाम होतो ऑटोइम्युन अशा डिसिजेसचा. नॉर्मली इम्युनिटी जे असते, रोग प्रतिकार शक्ती, हे आउटसाइड ऑर्गॅनिझम्स, जंतू, त्यांच्यावर अटॅक करायचं, दिस इज नॉर्मल मेकॅनिझम. पण ही जेव्हा आपल्या शरीराच्या अवयवांवर जसं की सांधे, डोळे, फुफ्फुस, किडनी, ग्रंथींवर, मांसपेशींवर अटॅक करून हे आजार जे असतात ऑटोइम्युन, त्यांना हे अफेक्ट करतात आणि ह्या आजारांना ऑटोइम्युन असे आजार म्हणतो आपण. मॅम आताच तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितलं एक्सप्लेन करणं. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा वाटतोय की रिमॅटॉलॉजिस्ट जे आहेत त्याचे टाईप्स काय आहेत, नेमके प्रकार काय आहेत? हे अगेन रुमॅटॉलॉजी म्हणजे आपल्यामध्ये ही कॉमन माणसामध्ये ही समजूक असते. सांधिवात म्हणजे सांधे दुखणे. फक्त इट इज नॉट ॲज सिम्पल. सांधिवातमध्ये खूप प्रकार असतात, ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल काही कॉमन प्रकार, इफ आय वॉन्ट टू लिस्ट सम नेम्स. सो रुमॅटॉइड अर्थरायटिस, नॉर्मल भाषेत लोक ह्याला रुमॅटॉइड अर्थरायटिस किंवा आमवात असं म्हणतात. तर दॅट इज कॉल्ड एज फर्स्ट इज रुमॅटॉइड अर्थरायटिस. मग अर्थरायटिसमध्येच खूप प्रकार असतात, जसे की पाठीचा संधिवात, अँकायलोजिंग स्पॉन्डलायटिस. कधीकधी स्किनच्या डिसिजेस सोबत पण अर्थरायटिस असू शकतो, ज्याला सोरियाटिक अर्थरायटिस असं आपण म्हणत असतो. कधीकधी तापेच्या नंतर संधिवाताची सुरुवात होते, त्याला आपण पोस्ट व्हायरल अर्थरायटिस असं म्हणतो. काही कनेक्टिव्ह टिश्यू डिसिजेस असतात, जसं की SLE, सिस्टेमिक स्क्लेरोसिस. ऑटोइम्युन हे आजार मांसपेशींना अफेक्ट करून सुद्धा एक ऑटोइम्युन आजार करतात, त्याला आपण मायोसायटिस असं म्हणत असतो. तसं अनेक प्रकार आहेत आणि त्याचे व्यवस्थित निदान करून उपचार करत असतो. बरं, आता एखाद्या वेळेस असं होतं की आपल्याला काही लक्षणं जाणवतं, जर सर्दी असेल, ताप असेल, खोकला असेल, त्यास आपण एकदा प्रॉपरली डॉक्टरकडे जातो, तर याची लक्षणं काय आहेत? करेक्ट. तो सांधिवाताची खूप कॉमन लक्षणं अशी आहेत, जसं इफ आय वॉन्ट टू स्टार्ट, सपोज रुमॅटॉइड अर्थरायटिस, कॉमन आमवात किंवा सांधिवात, याचं मुख्य आणि प्रमुख लक्षण असतं सांधे दुखणे, सूजणे आणि अकडण होणे. ह्याच्यामध्ये हाताचे, शरीराचे छोटे सांधे, मोठे सांधे, अनेक सांध्यांना अफेक्ट करू शकतो. मनगट असो, शोल्डर असो, कुठेही अफेक्ट होऊ शकतो. आणि ज्याच्यामध्ये सांधे दुखणं, सुजून सकाळी उठून नेमकं अकडण होणं, आपल्याला अर्धा तास, 1 तास काही काम मोकळेपणाने करायला जमणार नाही, ते एक मेजर लक्षण असतो. त्याला आपण अर्थरायटिस असं म्हणत असतो. दुसरं ह्याच्या व्यतिरिक्त असतात, कधीकधी आपल्याला तोंडाला कोरडेपणा जाणवतो, काही गिळताना त्रास होत असतो तोंड कोरडं झाल्यामुळे. डोळे कोरडे पडतात. कधीकधी आपल्याला दम लागायला तर फुफ्फुसामध्ये पण संधिवात होऊ शकतो. एका प्रकारच्या संधिवात जसं मी म्हटलं SLE, त्याच्यामध्ये टिपिकल आपण हे तुम्ही वाचलं असेल कधी, की जेव्हा पुन्हा चेहऱ्यावर एक रॅश येऊन जाते, पुरळ आपण म्हणतो कॉमनली, याला बटरफ्लाय रॅश असं म्हणत असतो आपण. कधीकधी कोणाला समजा बसून उठल्याचा त्रास होऊ नसतो, मांसपेशींना कमजोरी वाटते,
ते एक मायोसायटिस म्हणून एक संधिवात असतं. त्याच्यामध्ये आपल्या मसल्स कमजोर होत जातात. पाठीचा एक संधिवात, बॅक पेन. आता बॅक पेन दिस इज अ व्हेरी कॉमन सिम्पटम. आपल्याला वाटतं की हा काम केल्याने, हे केल्याने तसंच बॅक पेन होत असतो. बट बॅक पेन पण एका प्रकारचं संधिवात, जे पाठीचं संधिवात कॉमनली असं लोकांमध्ये हे लोक हे कॉमनली असं सांगतात, पाठीचं संधिवात जे असतं दॅट इज कॉल्ड एज अँकायलोजिंग स्पॉन्डलायटिस. याच्यामध्ये काय होत असतो, आपल्या कमरेला, लोअर बॅकला किंवा सीटला कधी ह्या बाजूला कधी त्या बाजूला दुखून येणं, सकाळी उठलं की पाठीला अकडण होणं, मग अर्धा एक तासाने हळूहळू ते कमी होत जातं. विथ ॲक्टिव्हिटी अकडण कमी होते. रात्री कुशी वळताना सुद्धा आपल्याला पाठ आणि लोअर बॅक कंबर दुखून येणे, ते एक मेजर सिम्पटम आहेत. असे काही लक्षणं असले की तुम्ही एक रुमॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करायला पाहिजे. बरं, जसं तुम्ही आत्ताच सांगितलं की पाठ आणि कंबरदुखी ही एक कॉमन गोष्ट झाली आहे, तरुणांसाठी असेल किंवा वृद्धांसाठी असेल. वृद्धांचं आपण समजू शकतो, पण तरुणांचंही जॉब असेल, वर्क कल्चर असेल, या सगळ्या गोष्टींमुळे कसं की धावपळ फार मोठ्या प्रमाणात होऊन जाते. ट्रॅव्हलिंगमुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला पाठ कंबर आहे दुखण्याचा त्रास होतो. तर महत्त्वाचा मुद्दा की हा सांधेवात जो आहे तर तो फक्त वृद्धांमध्ये जाणवतो की तरुणांमध्ये? दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला वाटतं काही वेळेस आमच्याकडे पेशंट कॉमनली ते वॉक इन करतात आणि ते म्हणतात, म्हणजे सपोज इट इज 20-30 or 20-30 वर्षाचा एखादा मुलगा आहे, आई घेऊन येत असते आणि ते बोलत असते, मॅडम हे काय वय आहे का मॅडम, हे काय कोणी आम्हाला संधिवात सांगितलं, पण हे खरं आहे का? सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. संधिवात हे फक्त वृद्धांचा आजार नसून कुठल्याही वयामध्ये होऊ शकतो. तरुणांमध्ये किंवा यंग मुलांमध्ये सुद्धा संधिवात होऊ शकतो. तर असं काय वय मर्यादा असं नाही आहे. जसं खूप वेगवेगळे प्रकार आहेत, तर काही संधिवात कॉमन मिडल एजमध्ये आहेत, जे आपण वृद्धांमध्ये म्हणत असतो. ते एक वयामानाने, जसं गुडघ्याला झीज वगैरे होते, तो एक वेगळा, त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. आणि बट नॉर्मल संधिवात पण, जसं रुमॅटॉइड अर्थरायटिस, आमवात जे म्हणतो, ते वृद्धांमध्येही होऊ शकतं. तर असं काय वय मर्यादा नाही आहे. आणि जो आपण चिकनगुन्या म्हणतो, तर चिकनगुन्यामध्ये संधिवात होतो का? करेक्ट. सो चिकनगुनिया और फॉर दॅट मॅटर कुठलाही व्हायरल फीवर जे आहे, तापेच खूप वेळाच आपण ऐकतो की आम्हाला ताप झाली आणि त्याच्यानंतर आम्हाला काही आधी नव्हतंच, मग त्याच्यानंतर आम्हाला संधिवातच सुरू झालं, सांधेदुखी. तर दिस इज व्हेरी हे पण एक इम्पॉर्टंट प्रकार आहे, जे तापेच्या नंतर सुरू होत असतो संधिवात. त्याला आपण पोस्ट व्हायरल अर्थरायटिस किंवा देन पोस्ट व्हायरल मिनिंग एनिथिंग इट कॅन नॉट जस्ट चिकनगुनिया, डेंगी फीवर नंतर, नॉर्मल व्हायरल फीवर नंतर पण एक सांधेदुखीची सुरुवात होत असते. हो, पण ह्याचा कोर्स वेगवेगळा असू शकतो. जरुरी नाही की हे दीर्घकाळपर्यंत जे संधिवात जसं असतं त्याच्यासारखाच ते सुरू होऊन जाईल. एखाद वेळेस तो लिमिटेड असू शकतो की 1-2 महिना राहिला मग बरा होऊन गेला. बट इम्पॉर्टंट हे आहे की ह्या कंडिशनमध्ये पण, इवन इफ इट इज स्टार्टिंग सम अर्थरायटिस, सांधेदुखी तुमचे तापेच्या नंतर पण सुरू झाले समजा, तर हे महत्त्वाचं आहे की अशा वेळेस पण तुम्ही तुमच्या रुमॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करून प्रॉपर चेक करून घ्यावे की तुम्हाला नेमकं टाईप कुठला आहे आणि काय. आता आपण थोड्या वेळपूर्वी चर्चा केली, पाठदुखी असेल, कंबरदुखी असेल, तर पाठदुखीचा जो आपण म्हणतो तर तो सांधेवात कसा ओळखायचा? करेक्ट. जसं मी आताच पाठदुखीचं सांधिवात जे म्हणतो, अँकायलोजिंग स्पॉन्डलायटिस कॉमन भाषेत, याचे पण अजून अनेक प्रकार आहेत याच्यामध्येही. तर ह्याच्यामध्ये मेन प्रमुख लक्षण म्हणजे लो बॅक पेन विच इज इन्फ्लेमेटरी टाईप, म्हणजे लोअर बॅक किंवा कंबरला, सीटला सकाळी झोपेतून उठल्यानंतर एकदम दुखून येणे, अकडण होणे, आणि जसं आपण थोडं चालायला लागलं विथ ॲक्टिव्हिटी हा दुखणं कमी होत असतो. पण असं नाही पाठीच्या संधिवात आहे की अँकायलोजिंग स्पॉन्डलायटिस, असं नाही की तो फक्त पाठीला इन्व्हॉल्व्ह करत असतो. सुरुवात हो करेक्ट, पाठीला जे आपण सीटला एक जॉईंट असतं, जसं आपले नॉर्मल रिस्ट, मनगट वगैरे जॉईंट असतात, सीटला पण एक जॉईंट असतो, त्याला सेक्रोआयलॅक जॉईंट असं आपण म्हणतो. तिथून नेमकं नॉर्मल कोर्समध्ये तिथून सुरुवात होऊन मग ते वाढू शकतं. पण असं नाही की फक्त पाठीलाच होणार, ते दुसऱ्याही सांध्यांना होऊ शकतो. म्हणजे इवन इन अँकायलोजिंग स्पॉन्डलायटिस तुमची मनगट, गुडघे, मोठे सांधे, छोटे सांधे अफेक्ट होऊ शकतात. आणि ह्याचे पण वेगळे स्पेशल टेस्ट असतात जे आपण करून लवकर निदान करायला पाहिजे आणि त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे.
दैनंदिन आयुष्यामध्ये जसं आपण सांधेवाताबद्दलच बोलत आहोत, तर सोरायटिक ऑटोइम्यून जे बोलतात, तर त्याबद्दल काय सांगणार? करेक्ट. दिस इज ऑल्सो अ टाईप ऑफ स्पॉन्डायलो अर्थरायटिस और अँकायलोजिंग स्पॉन्डालायटिसचा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये हा प्रकारचा जो संधिवात आहे याच्यामध्ये ही बॅक पार्ट इन्व्हॉल्व्ह होते. जसं मी म्हटलं आता इन्फ्लेमेटरी बॅक पेन, लो बॅक पेन जे पाठदुखीचं आहे तेही असू शकतो, बाकीचेही सांधे असू शकतात. आणि जेव्हा हे सांधेदुखी, बॅक पेन आणि जॉईंट पेन आपल्या स्किनच्या एका आजारासोबत असतात, ज्याला आपण सोरियासिस म्हणतो, अशा वेळेस त्याला सोरियाटिक अर्थरायटिस असं म्हणत असतो. तर असं नाही नेमकं की बाबा सोरियासिस येऊन मगच संधिवात येईल. कधी कधी अगोदर संधिवात सुरुवात झाली आणि मग पेशंटला स्किन डिसीज जाणवत असतो. तर इथेच आपल्याला एक एक्सपर्टची नेमकं गरज असते की आपण जाऊन कन्सल्ट करून प्रॉपर निदान करायला पाहिजे. चेहऱ्यावरती बटरफ्लाय जे पुरळ येतात, तर ती कन्सेप्ट काय? करेक्ट. हे जे आपण चेहऱ्यावर जसं आपण कधी कधी उन्हात गेलो तर याला उन्हात गेलं आणि आपल्या चेहऱ्यावर एकदम पुरळ येत असते. आपण कुठे ना कुठे वाचलं असतं की दिस इज बटरफ्लाय रॅश, आपण वाचत असतो. तर हे जे प्रमुख लक्षण आहे ते एका प्रकारच्या संधिवाताचं आहे, ज्याला आपण SLE, सिस्टमिक ल्युपस एरिथमॅटोसिस किंवा कॉमन भाषात ल्युपस असं म्हणत असतो. तर ह्याच्यामध्ये अजून पण सिम्पटम्स असतात. हे मोर कॉमनली म्हणजे जास्त प्रमाणामध्ये आपण हे फिमेल्समध्ये बघत असतो, पण असं नाही मेल्समध्ये दिसायलाच भेटणार नाही. बट ऑब्व्हियसली फिमेलमध्ये थोडं जास्त कॉमन असतात, यंग फिमेल्समध्ये. ह्याच्यामध्ये उन्हात गेलं की चेहऱ्यावर बटरफ्लाय रॅश येऊ शकते, हेअर लॉस, खूप जास्त प्रमाणामध्ये हेअर लॉस येऊ शकते, सतत ताप येणं ज्याचं आपल्याला काही दुसरं समजत नाही, म्हणजे काळपर्यंत ताप येणं, तोंड येणं, सतत तोंड येणं, हे एक प्रमुख लक्षण आहे. तर SLEमध्ये समजा सुरुवातीला हे लक्षण जरी झाले तर दुसरे पण अवयव जे असतात आपल्या शरीराचे, जसं किडनी वगैरे अफेक्ट होऊ शकतात. मग यावरती काय उपचार असतात? उपचार म्हणजे दिस इज ॲक्च्युली अ व्हेरी ब्रॉड टर्म. जसं वेगवेगळे प्रकार आहेत, जसं आर्या रुमॅटॉइड अर्थरायटिस बद्दल आपण बोललो, जसं आपण अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस बद्दल आपण बोललो, जसं आपण SLE बद्दल बोललो. प्रत्येक आजारामध्ये त्याच्या वेगळा फर्स्ट स्टेप इज टू डायग्नोज. सगळ्यात महत्वाचं आहे की आपण लवकरात लवकर व्यवस्थित निदान करायला पाहिजे की आपल्याला नेमकं कुठल्या प्रकारचं संधिवात आहे, त्याचे एक निदान होऊन मग त्याचे वेगळे ट्रीटमेंट होत असतात. साधारणतः आय वॉन्ट टू टॉक अबाउट रुमॅटॉइड अर्थरायटिस. रुमॅटॉइड अर्थरायटिस म्हणजे असं नाही, आता लोकांना काय वाटतं की मला तर कधीपासून सांधेदुखी आहे, ते जातात लोकल डॉक्टर म्हणजे जवळच्या डॉक्टरांकडून किंवा मेडिकलवरून जाऊन गोळ्या घेतात. त्यांना वाटतं की ते घेतात, आपलं दुखणं थांबून जातं, मग परत येतं, मग काय उपयोग. असं नाहीये. सांधिवातामध्ये प्रॉपर सांधिवाताच्या गोळ्यांचा आपण ट्रीटमेंट, ड्रग्सचा किंवा मेडिसिन्सचा आपण उपयोग करत असतो. अशा मेडिसिन्सला DMARDs म्हणजे डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटॉइड ड्रग्स असं म्हणतात. तर हे फक्त ते तात्पुरतं असं नाहीये की तुमचं दुखणं कमी होऊन तुम्ही घेतलं की कमी होईल मग परत येईल. नो, तात्पुरत्या मेडिसिन्स इज डिफरंट जे तुम्ही घेत असतो, बट दिस इज प्रॉपर सांधिवाताच्या मेडिसिन्स, DMARDs म्हणतो. आता नवीन ट्रीटमेंट पण खूप रिसर्च होत असते आणि नवीन ड्रग सुद्धा येत आहेत. त्यांना बायोलॉजिक्स किंवा कन्व्हेन्शनल असं वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट असतात वातावरचे. जेव्हा आपल्याला कुठला प्रकार आहे त्याच्यामध्ये काय सुटेबल ट्रीटमेंट जे इफेक्टिव्ह असणार, त्याच्या अशा रूपाने त्याचा आपण चूज करून ट्रीट करत असतो. आता आपण चर्चा केली की उपचारांवरती, जर आपण एक प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर त्याचा नेमकं काय फायदा होतो? ह्याचं हे खूप महत्वाचं क्वेश्चन तुम्ही विचारलं की आपण प्रॉपर ट्रीटमेंट घेतली की काय त्याचा इफेक्ट होतो, काय बेनिफिट होतो. आता काय होतं की आमच्याकडे खूप पेशंट्स असं येतात, ते म्हणतात की आम्हाला हे गोळ्या तर आपण खाल्ल्या तर हे लांबपर्यंत जाणार, पण त्याच्या काय किडनी लिव्हरवर त्रास होणार, असं नसतं. इनफॅक्ट जे आपण विदाऊट मॉनिटरिंग स्वतःच्यानी इथून तिथून मेडिकलवरून घेत असतात त्याचे दुष्परिणाम जास्त असतात. ह्या जे मेडिसिन्स आपण देत असतो त्याचा इफेक्ट खूप चांगला असतो साईड इफेक्टच्या पेक्षा, जे आपण ऑब्व्हियसली मॉनिटर बघूनच आपण ट्रीट करत असतो. आणि ह्याचा फायदा हे असतो की जसं आधीच्या काळामध्ये लोक असं सांगायचे की आम्ही वाद झाला बाबा, आता आमचे तर हातपाय वाकडे होतील.
हे चुकीचं समजूत आहे लोकांमध्ये. असं नाहीये की बाबा वाद हातपाय वाकडेच होणार वाद झाला की. इनफॅक्ट जेव्हा तुम्ही, तेच महत्वाचं, वेळ, टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट, की तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही ह्या आजारांचं निदान केला आणि त्याचं ट्रीटमेंट केला तर ह्याचे लॉंग टर्म इफेक्ट्स, ह्याचे न ट्रीटमेंट घेतल्याने जे दुष्परिणाम होऊ शकतात त्यांना आपण वाचवू शकतो. सो दॅट इज. मग आता आपण जर त्याची प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर त्याच्यामध्ये अशी प्रकार असतात का की म्हणजे काही 15 दिवसामध्ये ठीक होणार आहे किंवा काही एक प्रॉपर 15 दिवस, 3 महिने, 6 महिने अशी ट्रीटमेंट म्हणजे लॉंग टर्म चालतात की शॉर्ट टर्मच्या ट्रीटमेंट असतात त्याच्या? नाही, ट्रीटमेंट, हे बघा, हे जे आजार असतात, सांधिवातचे जे प्रकार आणि आजार असतात, दे आर जस्ट लाईक थायरॉइड, डायबिटीज और ब्लड प्रेशर. हे पण एक असा क्वेश्चन आहे की पेशंट आमच्याकडे येऊन, मॅडम मग किती वेळपर्यंत आपल्याला गोळ्या घ्याव्या लागेल? असं नाहीये. हे इट इज लाईक डायबिटीज आणि थायरॉइड. थोडं आपल्याला व्यवस्थित, आपण कसं, इनफॅक्ट आपण लोक खुशीने म्हणजे लोक खूप वेळेस असं कॉमनली सहजतानी सांगून देतात की अरे मला बीपी आहे आणि माझी बीपीची एक गोळी चालेल, म्हणजे ते आपण नॉर्मली घेत असतो आणि वी आर नॉर्मल, वी लिव्ह अ नॉर्मल लाईफ. पण हे पण असंच असतात, आपल्याला थोड्याफार गोळ्या असतात आणि त्या गोळ्यांनी आपल्याला व्यवस्थित आजारावर नियंत्रण करून आपल्याला कंट्रोल करता येतं. इनफॅक्ट चांगलं, आता डिपेंडिंग ऑन द सिव्हिअरिटी, की आपल्याला लवकर कंट्रोल आला आजारांवर तर आम्ही एक लो डिसीज ऍक्टिव्हिटी म्हणजे आजाराला खूप कमी प्रमाणामध्ये आणून धरून ठेवत असतो. अँड डिपेंडिंग ऑन पेशंट टू पेशंट, जिथे आपल्याला सुटेबल वाटतं तर गोळ्या कमी पण होऊ शकतात. तर असं देर इज नो टाइमलाईन इफ यू से, इट डिपेंड्स फ्रॉम पेशंट टू पेशंट. थोडं इट इज जस्ट लाईक डायबिटीज अँड थायरॉइड बेसिकली. बरं, तुम्ही जे आमचे प्रेक्षक आहेत ज्यांच्याशी तुम्ही इतका वेळ संवाद साधला, तर एक संदेश म्हणून काय द्याल, एक मेसेज काय द्याल? एक खूप महत्वाचं, मोस्ट इम्पॉर्टंट मेसेज हे मला द्यायचंय लोकांना, की तुम्हाला हे जे काही कॉमन सिम्पटम्स किंवा लक्षणं जे आपण आता बोललो ज्याच्यावर, जसं सांधे दुखणं, सूजणं, आकडण येणं, चेहऱ्यावर रॅश येणं, तोंड कोरडं, डोळे कोरडे, स्नायू वेदना, हा पण एक प्रकारचा संधिवात असतो. तर हे जे काही लक्षण तुम्हाला आहेत तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या जवळच्या रुमॅटॉलॉजिस्टला भेटून त्याचं व्यवस्थित निदान करायला पाहिजे आणि ट्रीटमेंट सुरू करायला पाहिजे. बिकॉज ह्याच्या ट्रीटमेंटने इट कॅन वर्क वंडर्स. म्हणजे तुमच्या एवढ्या आजारावर नियंत्रण आजकालच्या ट्रीटमेंटनी, एवढं ॲडव्हान्स ट्रीटमेंटनी एवढं चांगला इफेक्ट येत असतो. सो इट इज बेटर की आपण लवकर जाऊन ट्रीटमेंट केलं की वी कॅन ॲक्च्युली लीड अ नियर नॉर्मल लाईफ, म्हणजे आपण एक हेल्दी आयुष्य जगू शकतो. आताच गिरिजा सचदेव मॅमनी आपल्याला ऱ्युमॅटॉलॉजिस्ट म्हणून एक खूप उत्तम प्रकारे, जसे आपल्यामध्ये अनेक गैरसमज असतात की हे तरुणांमध्ये नसतात, हे वृद्धांमध्येच असतात, किंवा याचे काय काय उपचार पद्धती आहेत किंवा कुठले लक्षणं दिसले तर आपण त्याच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, अशा अनेक याच्यावरती त्यांनी आपल्याला खूप उत्तम प्रकारे समजावून सांगितलंय. आणि मॅम खूप खूप धन्यवाद ऍक्च्युअली तुमच्या इकडे येण्यासाठी, कारण खूप जे गैरसमज असतात तरुणांमध्ये असेल किंवा वृद्धांमध्ये असतील, एक धाक निर्माण होतो, भीती असते आणि थंडीमध्ये ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. तर मॅमनी आताच खूप उत्तम प्रकारे समजावून सांगितलं. तर मला असं वाटतं की मॅमने ज्या गोष्टी सांगितल्या त्या जर प्रॉपर फॉलो केल्या, डाईट असेल किंवा डॉक्टरांशी कन्सल्ट करून जर तुम्ही टॅबलेट वगैरे कंटिन्यू केल्या तर तुम्हाला या गोष्टींपासून लवकर फरक व्हायला मदत होईल. तर थँक्यू सो मच मॅम आल्याबद्दल आणि आमच्या प्रेक्षकांना वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तर पुन्हा भेटूया पुढील सत्रामध्ये नवीन डॉक्टरांसोबत. तोपर्यंत नमस्कार.